तर नमस्कार मंडळी, आपला ब्लॉग सुरू झालेला आहे. अराऊंड हा आहे 33वा ब्लॉग, 33वा ब्लॉग. तर आपण कंटिन्यू करत आहे जो काही ब्लॉग आहे ते सगळं एडिट वगैरे करून अपलोड करायसाठी. आणि आजचा पण ब्लॉग इथेच सुरू करूया. काल मी थोडासा अर्धाच ब्लॉग अपलोड केला आहे कारण खूप मोठा झाला होता. आणि मी ट्राय करेन कालचा जो रिमेनिंग ब्लॉग आहे तो पण मी याच्यामध्ये ॲड करून टाकीन. आणि बाकी तुम्हाला थोडंसं कमी दिसत असेल, डिम दिसत असेल, कारण ते ISO कमी झाला म्हणून, जास्त झाला म्हणून. तर कारण ते हे फ्लिकरिंग जास्त होत होतं म्हणून मी ते केलं. पण आता मी असं ट्राय करत आहे की बाहेर गेल्यानंतर ISO थोडंसं कमी करून टाकेन, म्हणजे ब्राईटनेस थोडीशी जास्त येईल. तर बाकी आजचा ब्लॉग इथेच सुरू करूया. बाकी ते वेदर तुम्ही बघू शकता आजचा कसा आहे. हे वांगे मी आणले होते नागपूरवरून, कारण इथचे वांगे नाही का थोडेसे असे कडूच वाटते आहे की नाही, ते कडू वाटते आणि बरोबर शिजत नाही. म्हणजे असं आम्हाला नाही आवडत. आता माहीत नाही इकडच्या लोकांना तेच आवडत असेल तर, पण आम्हाला नाही आवडत. म्हणून ताईनी सांगितलं तर मला की 1 किलो वगैरे आणून टाकावं म्हणून. तर नागपुरातून आणले होते मी 1 किलो. ताईने तेच बनवले. अजून एकदा बनवलं. हे पोळ्या वगैरे झालेल्या आहे, तिकडे काहीच नाही ठेवलं आहे. तर हे पोळी, हे आहे ते दलिया विसरूनच जातो मी. दलिया, हा वरण भात आहे, ते नंतर काढाल. आणि हे पोळ्या होतच आहे. हा बनवता का ताई? दलिया आणि कायची भाजी बनवत आहे? वडे वांगे. अच्छा. कंटेंट भेटला, कंटेंट. हे बघा ताई काय करते. तिला जिथे पाल तिथे रांगोळी काढणं, अजून मेहंदी काढणं हे आवडते हिला. तेच जर एखादी वेळेस जर मी घरी म्हटलं की ताई रांगोळी काढून देत नाही, ते नाही होणार. पण तिला हे असं काढणं होतं. काढ ना बाई, काढ. कोणाला पण जर रांगोळी वगैरे काढायची असेल इथे कर्नाटकामध्ये, बेंगलोरला, यलहंका साईडला, तर मग कॉन्टॅक्ट करा. मी नंबर देऊन देईन ताईचा. रांगोळी किंवा मेहंदी वगैरे तर मग ताई काढून देते. आणि कोणालाही आपल्या घरचे समोरचे कोठे साफर करायचे असेल हो तर ह्या पिल्लूला कॉन्टॅक्ट करा. पण माझा कंटेंट हा आहे. नुसतं दिवसभर ते गाडी इकडे तिकडे करन, कधी माझी सुटकेस इकडे तिकडे करन. आता पाय तो दिवसभर असा करू नुसतं डोकं पूर्ण खराब करून टाकतो. तू का वाटते त्याला तर माहीत नाही. ते पाय हाय कर. हाय. ओ नो असं म्हण. ओ नो. नुसतं दिवसभर हेच करत राहते. नुसतं गाडी असे डाळ फेकून देते, इकडे फेकून देते, तिकडे फेकून देते. आता तिकडे जाऊन माझी सुटकेस घेईन, त्या सुटकेस इकडे तिकडे करत बसा. हे बाय
आणि मला हे आणायला लावलं होतं आणि ते मी खराबच आणलं. ते पाय आता ही आता पूर्ण हे करत बसली. नेक्स्ट टाइम पासून थोडंसं लक्ष ठेवावं लागेल. इकडे बनत आहे ढोकळा आणि ही सकाळची भाजी ऑलरेडी आहे आणि पण वरण वगैरे पण आहे. हात नको लावू. हे बघा माझ्या ब्लॉग नाही बनला. ताईने मग दुसरा एक टॉपिक चूज केला की म्हणे काहीतरी बनवून टाका म्हणे. खूप काही खायची इच्छा होत होती तर ताईने मग फायनली ढोकळा बनवला. माझ्यासाठी बनवला ना? तू नाही खाणार आहे ना? नाही ती नाही खाणार आहे म्हणते. चला आता खाऊन घेतो. एक आला नाही आला मोनी मोनी करत राहते बघा. हे मोनी पाहिजे का? ते स्टँड दे गणेश. हे बघा हे खाल्लं जेव्हाही खाच राहिलं तेव्हा तो मोनी मोनी करत राहते. हे बघा याच्या मोनी हे असं आहे. जिजू आ जाऊ ना थोडीशी अशी हो ना. हे घे, ती मिरची आहे. ओय थोडीशी अशी हो ना. हे याच्या मोनी. जिजू इथे आहे त्यांना म्हटलं ये तर ते थोडेसे बिझी आहे कामात. तू सही हो. ए मोनी त्याची जास्त तळता पण नाही. हे त्याचं आहे. आमच्या बापूचा मोह बघा मोह. तिकडे सुरू आहे टी व्ही तरी याला मोहमध्ये पाहिजे. ते पाहतो तो पण चांगली. Oh, thank you. तू पण अजून आता म्हणते. कसं आहे? यमी Yummy, yummy. Yum, yum. ताईच्या हातामध्ये का जादू आहे जादू. जादू है नशा है. जादू है नशा है. त्यानंतर काय होतं का? मजबूती आहे. मदहोशिया. मग त्यानंतर तुझको बुला के अब जाऊंगा. तुझको बुला के अब जाऊ क्या. जाऊ कहा? जाऊ कहा. कसं आहे मग? यम यम. Yum, yum. खाऊ ना हो गया ना. मी तेल दे. खत्म ही हो गया ना.